घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या म्हणजे 29 जानेवारीच्या भागात तुम्ही बघणार आहात प्रेक्षकांनो. ऐश्वर्या सारंगला बुटका म्हणाली, त्यामुळे हा सारंग खूप चिडलाय आणि ऐश्वर्याची साथ द्यायची म्हणून त्याने ऋषिकेश सोबत चीटिंग केली आहे आणि रस्सी खेच करताना पोटात दुखते म्हणून ओरडतो. आता ऋषिकेशला वाटतं आपल्या भावाला त्रास होईल म्हणून तो रस्सी सोडून देतो, पण याच वेळेला जानकी ओरडते आणि म्हणते ऋषिकेश ओवीला शाळेत जायचं नसतं तेव्हा ती पोटात दुखायचं नाटक करते, असं ती जोरात ओरडते ऋषिकेशला त्या क्षणाला. तेव्हा ऋषिकेश पटकन पुन्हा रस्सी हातात घेतो. त्यावेळेला सारंगला घाम फुटलेला असतो. प्रेक्षकांनो, काय मजा आली. आजचा एपिसोड थोडासाही स्किप करू नका, कारण आज ऐश्वर्याची एवढी टर उडवली आहे अवंतिका आणि त्या सौमित्रने की विचारूच नका. सुरुवातीपासून बघा प्रेक्षकांनो, सुरुवात कशी झाली. आता जानकी स्वयंपाक करत असते आणि मग चहा घेऊन येते ऋषिकेशसाठी आणि झालेलं सगळं काही डिस्कस करतात दोघं नवरा बायको. पण छान दाखवलाय त्यांचा संवाद. ऋषिकेश म्हणतो, अगं कशाला चहा करत बसलीस जानकी, मी केला असता चहा. जानकी म्हणते, का हो? मग ऋषिकेश म्हणतो, किती मेहनत घेतली आहे स्पर्धेमध्ये, आज आराम कर की. जानकी म्हणते, अहो तुम्ही सुद्धा मेहनत घेतली ना माझ्यासोबत बरोबरीने. ते टेबल तुटायला आलं, तुम्ही आलात आणि ते बरोबर योग्य ते वेळी धरून ठेवलं. ऋषिकेश, फक्त आणि फक्त तुमचा हातभार लागला म्हणूनच मी ही सौंची स्पर्धा जिंकली आहे. ऋषिकेश म्हणतो, नाही ग जानकी, तुझ्या प्रामाणिक प्रयत्नामुळे तू स्पर्धा जिंकली आहे. अगं मला सांग, तू आरामात हा गेम थांबवू शकली असती किंवा म्हणली असती की हा टेबल तुटला, मला नाही पुढे जायचं. तू तसं नाही केलंस, तू खेळ पुढे खेळलीस. त्या टेबलाचा पाय तुटलेला असताना सुद्धा तू त्या टेबलावर तुझा अख्खा डोलारा उभा केलास. तू सल्यूट आहे यार जानकी तुझ्या या प्रयत्नांना. बोलता बोलता आता या दोघांच्याही लक्षात येतं की ऐश्वर्याचा हात आहे या टेबल तोडण्यामध्ये. हे कसं काय जानकीच्या लक्षात आलं हे ऋषिकेश तिला विचारतो. मग जानकी सांगते, अहो तिच्या हाताला पट्टी बघितली मी बांधलेली आणि त्या टेबलाच्या कपड्यावर पण रक्त होतं ना लागलेलं. मला तेव्हाच लक्षात आलं की हिने काहीतरी आगाऊपणा केलाय, कदाचित ती रात्रीच तिथे आली असावी. झालेला सगळा प्रकार जानकीने आठवून ऋषिकेशला सांगितलाय आणि मग ती म्हणते तिचे कर्म तिच्यावरच उलटले असणार आहेत ऋषिकेश, म्हणून तिच्या हाताला लागलं असेल. आता ऋषिकेश ऐकतोय ते सगळं. मग जानकी म्हणते, तुम्ही ऑब्झर्व केलं का सगळं तिथलं, म्हणजे तिथे सगळ्यांना फ्रेश साहित्य दिलं होतं स्वयंपाकाचं, पण तरी त्या ऐश्वर्याचंच वाटण कसं काय खराब झालं. अहो साहजिक आहे ना ऋषिकेश, तिने ते वाटण रात्रीच केलं आणि तिथे आणून लपून ठेवलं. एवढी शिकलेली सवरलेली ती ऐश्वर्या, तिला कसं काय कळलं नसेल ते वाटण खराब होईल. हे बघा ऋषिकेश, मला ना खात्री आहे ऐश्वर्या असली की तिथे संशय असणारच. ऋषिकेश म्हणतो, अगं जानकी, मला तेव्हा संशय आला होता. अगं त्या पोरीला स्वयंपाकातलं स येत नाही, तिचा पदार्थ सगळ्यात आधी झाला. नाही, अगं ऐश्वर्या काहीतरी या खेळात गडबड करते, ही खात्री पटली आहे मला. तिने आधी घरातही लबाडी केली आणि आता या खेळातही लबाडी करते. ते काही नाही, आता मी त्या कमिटीवाल्यांना फोन करून सांगतो की ती ऐश्वर्या लबाड आहे आणि ती काहीतरी करते, या सगळ्या गोष्टींमध्ये चिटिंग करून जिंकतीये. आता ऋषिकेशने त्याचा मोबाईल हातात घेतलेला असतो तेव्हा जानकी त्याला रोखते आणि म्हणते, हे बघा ऋषिकेश, आपल्याकडे काही प्रूफ नाहीये, असं काय करताय तुम्ही. तिला जसं खेळायचंय ना तसं खेळू द्या, आपण आपल्या पद्धतीने खेळूयात ना खेळ. शेवटी काय झालं, तिने इतकं सगळं प्लॅनिंग केलं, प्लॉटिंग केलं आणि स्पर्धा तर आपणच जिंकलो ना. हे बघा ऋषिकेश, तिचे कर्म तिच्यावरच उलटणार आहेत. शेवटी देव आहे, चांगल्या कर्माची फळं चांगल्यालाच मिळतात आणि शेवटी देव साथ देतो. तुम्ही कशाला टेन्शन घेताय. अहो श्री आणि सौ आपणच होऊ. आता दोघे एकमेकांच्या हातात हात देतात. आता प्रेक्षकांना तुम्हाला खूप पोट धरून हसू येणार आहे, कारण काय झालंय बघा. आता ही ऐश्वर्या दार लावून बसलेली असते बरं का. बाहेरून सारंग आवाज देतो, ऐश्वर्या अहो दार उघडा. अहो दार कशाला लावलंय तुम्ही. आता आजी पण सारंगच्या मागे आहे, अगं गुंडे दार उघड. ऐश्वर्या कशाची दार उघडते, ती आतमध्ये नुसती एअर झाल्या मारत असते, टेन्शन मध्ये असते बरं का. आता सारंग म्हणतो, ऐश्वर्या काय झालं, तुम्ही रडताय का. आजी म्हणतात, ए गुंडे, अगं तू रडत असशील तर दार उघड. अगं तुला रडताना मी कधीच बघितलं नाही गुंडे, मला बघू दे. सारंग म्हणतो, ए आजी, अगं काहीतरी काय बोलतेस ग तू, तुला काही वाटतं का. कालून सुमित्राबाई हसू लागल्या, सौमित्र हसतोय, अवंतिका हसतीये, त्या दोघांना इतकं हसू येतंय विचारू नका. आता सारंग म्हणतो, अहो ऐश्वर्या आज काय करता, अहो उद्या जिंकू की आपण, अहो सगळे राऊंड जिंकू उद्या. ऐश्वर्या अहो तुम्ही या ना पटकन बाहेर, मग मी ना तुम्हाला बाहेर घेऊन जातो जेवायला. आजी म्हणतात, अरे मला पण न्या तुमच्या दोघांसोबत जेवायला. आणि मोठ्याने ओरडतात, गुंडे गुंडे दार उघड, दार उघड, दार उघड. अरे बापरे, कालून सौमित्र आणि अवंतिका इतके हसत असतात आणि ऐश्वर्याचं डोकं दुखत असते या दोघांच्या बोलण्यामुळे.
शेवटी सारंग म्हणतो, ए आजी जरा शांत हो ना, तू एक काम कर, तू खाली जा, मी बोलतो ऐश्वर्याशी. आजी पुन्हा ओरडत असतात, चिवताई. आता सारंग म्हणतो, अगं आजी अशी काय करती, रागवल्यात ना त्या. कालून बघा कशा हसताय ते सगळेजण. सारंग म्हणतो, अहो ऐश्वर्या ऐकताय ना, दार उघडा, असं नका करू, आजी काही जात नाही बरं का. आधी मग थोड्या वेळाने खाली जातात. अवंतिका खालून चिडवत असते, ए सौमी, या हरलेल्या ऐश्वर्याचं काय करायचं रे. अरे ही हरते आणि पुन्हा रडत बसते. ए रडी ऐश्वर्या, ए रडी, असं करून अवंतिका तिला खालून चिडवत असते. आता आजींना येतोय राग, सारंगला पण येतोय राग. अवंतिका म्हणत असते, ए बाहेर ये ना, ए ऐश्वर्या बघू दे तुझं तोंड कसं आहे रडकं. आता सौमित्र पण चिडवतो आणि म्हणतो, नाहीतर काय, आधी स्वतः हरते आणि मग दार बंद करून बसते. आता ही अवंतिका पुन्हा हसायला लागते बरं का प्रेक्षकांनो. आजी या दोघांकडे बघून तोंड वाकडं करत असतात. आता सौमित्र चिडवत असतो, काय ग ए ऐश्वर्या, अगं काळ्या वाटाण्याची उसळ पाठवू का, मग येशील का खाली तू. आजींना इतका राग येत असतो. आता या सुमित्राबाई म्हणतात की अरे सौमित्र, अरे असे काय चिडवतायत तुम्ही तिला. अवंतिका पण त्याला म्हणते, अरे जाऊ दे सौमी, इतकं नको चिडवू. सुमित्राबाई म्हणतात, हे चिडवू नका रे ऐश्वर्या आणि सारंगला काय चिडवता रे. सौमित्र म्हणतो, अगं आई काही नाही ग, अगं ती नुसती नाटकं करतीये, तिला चिटिंग नाही करता आली ना व्यवस्थित, म्हणून आपले हे नाटकं चालू आहेत. अगं तिचं असं झालंय की एक्झामला गेली आणि कॉपी घेऊन गेली तरी नापास झाली. ऐश्वर्या हे सगळं ऐकतेय बरं का, तगमग करतीये. आता सुमित्राबाई वर बघतायत, खाली बघतायत. मग ही अवंतिका म्हणते, ए सौमी, आपण पण काही फार चांगले पास नाही झालोय, आपण 3rd पोझिशनला आहोत. फक्त एवढाच फरक आहे की आपण स्वीकारतोय की हा एक खेळ आहे, ही एक स्पर्धा आहे. जो नीट खेळेल ना सौमी, तोच पुढे जाईल. सौमित्र पुन्हा चिडवतो बरं का आणि म्हणतो, अगं आपल्या दोघांचं ठीक आहे, पण ऐश्वर्याचं काय, ती जानकी वहिनी समोर टिकूच शकणार नाहीये. आता जेव्हा सौमित्र असं बोलतो ना, तेव्हा लगे आजींना राग येतो, सारंगला राग येतो. सारंग वरूनच ओरडतो, बस करा आता सौमित्र दादा. सारंग आता जिन्यावरून खाली उतरत असतो बरं का. तोपर्यंत अवंतिका आणि सौमित्र कानात बोलतात. आता सौमित्र हळूच म्हणतो अवंतिकाला, आता हा खाली आल्यावर पहिलं वाक्य काय बोलणार आहे माहितीये का. अवंतिका म्हणते, अरे ते आधी आल्याला म्हणतील, माझ्या बायकोला काही बोलायचं नाही. आणि नेमकं तेच होतं प्रेक्षकांनो. आता सारंग तरा जिन्यावरून खाली येतो आणि सौमित्र अवंतिकाला म्हणतो, माझ्या बायकोला काही बोलायचं नाही. आता तो असं बोलतो ना, तेव्हा दोघे इतके हसतात त्याच्या तोंडावर. आता पुढे बघा, सारंग म्हणतो, ए हसताय काय तुम्ही दोघं जण, हे दादा हसू नको, सांगून ठेवतोय मी. काय रे, माझ्या बायकोला चिडवताय तुम्ही दोघं जण, तुझ्या बायकोनं काय पहिल्या नंबरचा झेंडा फडकवला का रे. सौमित्र हसतो आणि म्हणतो, नसेल पहिला नंबर आला माझ्या बायकोचा, पण शेवटचा नंबर तरी नाही आला बरं का. आणि अजून हसतो त्याच्या तोंडावर. आता त्याला म्हणतो, अरे काय रे सारंग, काय लहान मुलांसारखं चिडतोयस, खेळ आहे हा, खेळायला लहान मुलांसारखं नको घेऊस, खेळायला खेळासारखंच घे. सारंग म्हणतो, हे बघ ऐश्वर्या वर दार उघडत नाहीये, मला टेन्शन आलंय, त्यांना बाहेर काढायचं सोडून तुम्ही टिंगल करू लागले दोघं जण माझी. अवंतिका म्हणते, भाऊजी अहो आम्ही नाही करत आहोत टिंगल, तिने स्वतःची टिंगल करून घेतली आहे. अवंतिका आता सुमित्राबाईंना म्हणते, आई तुम्ही तिथे नव्हतात, आज काय झालं, तिथे आम्हाला सगळ्यांना ना सौंच्या स्पर्धेमध्ये काळ्या वाटाण्याची उसळ करायला सांगितली आणि सगळ्यांच्या आधी ऐश्वर्याचा पदार्थ झाला होता तयार. आई सौमित्र म्हणतो, अगं आई जेव्हा जजेसने तो पदार्थ खाल्ला ना, तेव्हा सुमित्राबाई म्हणतात, नंतर काय आवडला का तो पदार्थ त्यांना. सौमित्र म्हणतो, अगं नाही आई, त्यांनी तो थुंकून टाकला आणि म्हणाले काय केलंय हे. आता अवंतिका पण हसते. मग सारंगला येतो राग आणि म्हणतो, ए दादा उगच काहीतरी बोलू नकोस. आई तू यांचं काही ऐकू नको बरं. अगं आई मी सांगतो तुला, अगं ऐश्वर्याचा पदार्थ फसला कारण त्यांना सामग्रीच नीट नव्हती मिळाली ग. सुमित्राबाई बिचारा मन लावून ऐकताय. आता सारंग म्हणतो, अगं आई खोबरं आहे ना ते बिलकुल चांगलं नव्हतं बघ. आता आजीबाई म्हणतात, हो बरोबर आहे सारंगचं, खोबरं कधी कधी खवट निघतं. आता सुमित्राबाई म्हणतात, अरे अवंतिका तर सांगत होती की तिने ऐश्वर्याला खोबरं खवताना पाहिलंच नाही म्हणून, मग ऐश्वर्याकडे खोबरं आलं तरी कुठून. सारंग म्हणतो, अगं आई तू जाऊ दे बरं, तू याच्यात पडूच नको, मी एक गोष्ट तुला सांगतो, ऐश्वर्यानी ना सगळं मनापासून केलं होतं बघ. आजीबाई म्हणतात, हो उगीच तिच्यावर संशय घेऊ नका.
आता बघा पुढे म्हणतात माझी गुंडी खूप निरागस आहे. सौमित्र आता कोर्टात बोलतो त्याप्रमाणे बोलायला लागतो आणि म्हणतो बाप रे, घटनेच्या ठिकाणी असलेले 2 साक्षीदार इथे हजर असताना ऐश्वर्याकडून आणखीन 2 साक्षीदार आलेत. अवंतिका म्हणते मिलॉर्ड, पण मी घटनेस्थळी उपस्थित होते आणि मी मिसेस ऐश्वर्या रणदिवे यांना म्हणजे खोबरं खाताना पाहिलंच नाही, कारण ऐश्वर्या रणदिवेंच्या शेजारीच माझा टेबल असल्यामुळे मी खात्रीने सांगते की मी तुमच्या अशिलाला एकदाही खोबरं खाताना पाहिलेलं नाही. आता अवंतिका असं बोलते तेव्हा आजी तोंड वाकडं करतात तिच्याकडे बघून आणि अवंतिका म्हणते म्हणजे हे सिद्धच झालंय की ऐश्वर्या रणदिवे यांनी चिडीचा डाव खेळून ही स्पर्धा जिंकायचा प्रयत्न केलाय. आता सौमित्र म्हणतो या त्या सपशील हरल्यात आणि तोंडावर पडल्यात. सारंग म्हणतो बस बस झाला आता दादा, आज आमच्यावर हसतोय ना तू, उद्या श्रींच्या स्पर्धेत मी काय करतो ना ते बघशीलच तू. सारंग आता पुन्हा तरा वर जायला लागतो आणि ऐश्वर्याला आवाज द्यायला लागतो. आता सुमित्राबाई म्हणतात अरे पुरे करा रे, खेळातली भांडणं कशाला घरी आणताय. आजीबाई म्हणतात सुमित्रे तू चल बरं इकडनं, या दोघांशी बोलू नको, हे दोघं दीड शहाणे आहेत. असं म्हणून आजी लगेच त्या सुमित्राबाईंना पण तिथून घेऊन जातात. अवंतिका सौमित्राकडे बघून हसत असते. आता इकडे ही ओवी आहे ना तिच्या बाबांच्या बैठका घेतीये, दंड बैठका, म्हणजे आता त्यांना उद्या प्रत्येक खेळासाठी तयारी करायची आहे ना, तर ओवी नेहमीप्रमाणे प्रॅक्टिस करून घेतीये. जानकी येते आणि ओवीवर ओरडते आणि म्हणते काय ग कशाला आरडाओरडा करतेस, एवढं ओरडल्यामुळे शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्रास होईल ना. आणि काय हो ऋषिकेश, तुम्ही सकाळी व्यायाम करत असताना ह्या वेळेला काय व्यायामाचं. आता ऋषिकेश म्हणतो अगं असं काय करतेस जानकी, उद्या श्रींची स्पर्धा आहे ना, काहीतरी ताकदीचाच सामना असावा. आता याने अंदाज लावलाय बरं का प्रेक्षकांनो, पण आता पुढे आणखीन मजा आहे बरं का, पुढे मोठा ट्विस्ट आहे. अवंतिकाला सगळं कळलंय, ऐश्वर्याचं बोलणं तिने ऐकलंय. आता बघा ऋषिकेश म्हणतो अगं उडवाईच करावं लागेल, धावावं लागेल, काहीतरी स्पर्धा असेलच ना, म्हणजे कुस्तीनंतर माझा व्यायाम सुटला ना म्हणून व्यायाम करत होतो मी. आता जानकी मजा घेते ऋषिकेशची, आजचा एपिसोडच मस्त दाखवलाय त्यांनी. आता ऋषिकेश म्हणतो काहीही स्पर्धा असू शकते ना. जानकी म्हणते अहो पण कुस्ती, खो खो, कबड्डी काहीतरी असेलच ना. मग ऋषिकेश म्हणतो अगो हो मग बॉडी मोकळी हवी ना, त्यासाठी व्यायाम थोडीच वाया जात असतो. आता जानकी म्हणते ते सगळं ठीक आहे हो, पण मला सांगा म्हणजे उद्या श्रींची स्पर्धा आहे ना, सगळे पुरुष मंडळी असतील ना, नाही म्हणजे यांनी जर वेगळी फेरी घेतली तर, यांनी उलटी फेरी घेतली तर, म्हणजे बघा ना पीठ मळायची स्पर्धा घेतली, सुई दोऱ्याची स्पर्धा घेतली, भरतकाम विणकाम याची स्पर्धा घेतली, तर काय करताल तुम्ही. आता ऋषिकेशला खरंच टेन्शन आलं ना, अरे देवा आता बायकांचे कामं कशी जमणार आपल्याला. जानकी आता ओवीला डोळा मारते बरं का. ऋषिकेश तो बघतो आणि जानकीला म्हणतो मुद्दाम मस्करी करतेस ना जानकी माझी. आता जानकी म्हणते नाही हो, मी तर सिरियसली सांगत होते. ऋषिकेश म्हणतो अरे काय नवऱ्याला धीर द्यायचं सोडून घाबरवतेस काय. जानकी म्हणते नाही हो नाही, मी तुम्हाला रिलॅक्स करत होते. ऋषिकेश म्हणतो जानकी असं नाही आजची स्पर्धा तू जिंकली, आता उद्याची मला जिंकायला हवी ना. आता जानकी म्हणते अहो जिंकणारच आहे तुम्ही. मग लगेच ओवी येते आणि म्हणते बाबा जिंकणारच आहे तुम्ही स्पर्धा, मला माहिती आहे, तुम्हाला कोण हरवणार आहे. आता बघा ऋषिकेश म्हणतो की अगं तुझी आई हरवेल ना बाई मला, ती सगळ्यांना हरवू शकते, तुझ्या आईच्या समोर तिला हरवणं अवघड आहे बाबा. जानकी म्हणते हो का, अवघड आहे का, काय आगाऊपणा करताय दोघं जण, चला बरं जेवायला. जानकी त्या दोघांनाही एक असा तिच्या हातातला चमचा मारते आणि जेवायला उठवते. पण आता बघा प्रेक्षकांनो मजा या सीन मध्ये पुन्हा येणार आहे तुम्हाला. सारंग ऐश्वर्याला म्हणत असतो ऐश्वर्या दार उघडा, असं काय करता, लवकर दार उघडा बरं. हे बघा ऐश्वर्या, अहो अपयश ही यशाची पहिली पायरी असते, आपण शिकलोय ना शाळेमध्ये ऐश्वर्या, आपण पुढचे डाव जिंकणार, हा सारंगचा शब्द आहे बघा. हे बघा ऐश्वर्या असं काय करता, उघडा ना दार, असं काय करता ऐश्वर्या, मला टेन्शन आलं हो, आता उघडा ना दार, आता तुम्ही दार नाही उघडलं ना तर मी बरं वाईट करून गेलं स्वतःचं. आता इकडे ऐश्वर्या आतून ओरडत असते मग मर मेले एकदाचा. अरे देवा काय जोडी आहे ही प्रेक्षकांनो. आता तो कान लावतोय दरवाजाला. ऐश्वर्या इकडनं म्हणत असते मेला ना तर बरं होईल, तसंही ओझच आहेस या घरावर. काय विचारा तो सारंग, मला किव येते ते. सारंग पुढे म्हणतो ऐश्वर्या आता मी 3 पर्यंत मोजणार आहे बरं, आणि 3 पर्यंत तुम्ही दार नाही उघडलं ना तर मग बघा मग मी काय पण करेल. आता सारंग मोजायला लागतो 1 2, आता 3 म्हणायच्या आधी ऐश्वर्या दार उघडते रागन, त्याच्याकडे रागानं पाहते. सारंग आता तिला म्हणतो असं काय करताय ऐश्वर्या, अहो असं नका करू ना, लहान मुलांसारखं काय वागताय, किती टेन्शन घेतलंय तुम्ही, असं
असं नका करू ऐश्वर्या. हे बघा, एकच राऊंड हारलो ना आपण, अजून 5 राऊंड शिल्लक आहेत. आपण नक्की उद्याचा डाव जिंकणार आहे. हे बघा, उद्या श्रींचा राऊंड आहे ना, तुम्ही नका काळजी करू. हा सारंग रणदिवे श्रीचा राऊंड जिंकणार म्हणजे जिंकणार. ऐश्वर्या त्याच्यावर एवढ्या जोरात डाफरते प्रेक्षकांनो. अरे बाबा, ते शक्य नाहीये. सारंग खूप घाबरतो आता तिला. मग आता सारंग म्हणतो, असं का बोलताय ऐश्वर्या, शक्य नाहीये म्हणून? मी जिंकीन ना, मी सांगतो ना खरंच तुम्हाला विश्वास नाहीये का माझ्यावर? ऐश्वर्या म्हणते, अहो सारंग, अहो विश्वास ठेवा बाजूला. उद्या सांगते ना मी, उद्या आपण नाही जिंकणार म्हणजे नाही जिंकणार, लिहून घ्या माझ्याकडून. सारंगचं तोंड बारीक होऊन जातं आणि म्हणतो, का हो, असं का बोलताय? उद्याचा गेम तुम्हाला माहिती आहे का? मग ऐश्वर्या म्हणते, कसं माहित नसेल मला, मी केला होता त्या सुनीलला आत्ता फोन. मग सारंग विचारतो, काय म्हणाला तो, कसली उद्या कोणती स्पर्धा आहे म्हणाला तो? आता ऐश्वर्या म्हणते, मी केला होता त्याला फोन. आता बघा प्रेक्षकांनो, ऐश्वर्याने जो फोन केलाय तो आपल्याला दाखवलाय त्यांनी तो सीन. ऐश्वर्या त्या माणसाला फोन करते तेव्हा तो म्हणतो, मॅडम तुम्ही पहिली फेरी हरला तो. ऐश्वर्या म्हणते, मला तुझी सिंपती नकोय, मी तुला पुढच्या स्पर्धेसाठी फोन केलाय ते सांग तेवढं. मग आता तो माणूस सांगतो, उद्या रस्सी खेच होणार आहे, पण आता उद्या ते सगळेजण ना म्हणजे काय म्हणतात त्याला, लकी ड्रॉ काढणार आहे आणि त्याच्यातून ठरणार आहे की कोण कोणासोबत रस्सी खेच करेल ते. त्यामुळे ऐश्वर्याला आधीच आत्मविश्वास असतो की काही झालं तरी सारंग स्पर्धा जिंकूच शकणार नाही, कारण सारंगमध्ये ताकदही नाही आणि उंचीही नाही. ऐश्वर्याने तिचं हे मत बनवलेलं असतं. पण आता पुढे काय होतं बघा प्रेक्षकांनो. अरे काय दाखवलाय त्यांनी आजचा एपिसोड. मी तर म्हणते एक लाईक करूनच टाका आणि चॅनलही सबस्क्राईब करा. सारंग म्हणतो, अच्छा रस्सी खेच आहे तर. ऐश्वर्या म्हणते, आता कळलं का तुम्हाला मला का टेन्शन आलंय ते? सारंग तरी म्हणत असतो, अहो ऐश्वर्या कशाला काळजी करताय, मी पूर्ण जोर लावील आणि मी जिंकीनच. ऐश्वर्या म्हणते, अरे नाही सारंग, तुम्हाला सांगते ना मी, तुम्ही किती जोर लावला ना तरी तुमच्यात ताकद कमी आहे, तुमच्यात ताकदच नाहीये. हे बघा, मी सांगते ना, उद्याचा गेम तुम्ही जिंकणारच नाहीये. आता ऐश्वर्या त्या सारंगला अशी हलकट लेखत असते ना, तेव्हा या अवंतिकाने ते ऐकलंय आणि तिला सगळं कळलंय की ऐश्वर्या सारंगशी किती वाईट वागते. आणि प्रेक्षकांनो, मी एक गोष्ट आज जाणीवपूर्वक म्हणजे नोटीस केली आहे, तुम्हालाही जेव्हा टीव्हीवर तुम्ही बघाल ना तर कळेल. ऐश्वर्या सारंगला म्हणजे मुद्दाम हलकट लेखते हे सारंगला माहिती आहे पहिल्यापासून, पण तरी सुद्धा तो ऐश्वर्याची साथ देतोय. मे बी त्याला असं वाटत असेल की कधी ना कधी ऐश्वर्या त्याच्या प्रेमामुळे बदलेल, असा माझा अंदाज आहे. आता तुम्ही नक्की बघा टीव्हीवर आणि तुम्हालाही कळेल की हे कुठल्या प्रसंगातून त्याला जाणवलंय. आता पुढे बघा, अवंतिकाने सगळं ऐकलंय जेव्हा ऐश्वर्या या सारंगला असं बोलत असते. ऐश्वर्या म्हणते, तो ऋषिकेश जर तुमच्या समोर असला ना रस्सी खेच मध्ये, तर तो ऋषिकेश तुम्हाला त्या रस्सीमध्ये गुंडाळून टाकेल आणि असा फेकून देईल, तो हसत हसत जिंकेलो. आता हे सगळं ऐकल्यावर सारंग खूप दुःखी झालाय. पण आता इकडे बघा, नानांनी आणि या सुमित्राबाईंनी जानकीला फोन लावलाय, पण तत्पूर्वी जानकी ओवीला आणि ऋषिकेशला हातपाय तोंड धुवायला सांगते. तेव्हा हे दोघेही जण बाथरूम मध्ये जातात, म्हणजे हातपाय तोंड धुवायला स्वयंपाकघरात जातात. तेव्हा जानकीचा फोन वाजतो आणि जानकी फोन घेऊन बाहेर जाते बोलायला. तेव्हा नानांचा आणि सुमित्राबाईंचा फोन. ओवी तिकडनं ओरडत असते, आई मला जेवायला वाढ ना. आता जानकी म्हणते, थांब गो ओवी, आलेच मी फोनवर बोलून, फोन आहे मला आलेला. आता असं म्हणून ती बाहेर जाते आणि सुमित्राबाईंना फोनवर बोलतीये. आता सुमित्राबाई नुसतं हॅलो म्हणतात. जानकी म्हणते, आई हॅलो, माझं अभिनंदन करायला फोन केला ना तुम्ही? खरंच मला खूप खूप आनंद झालाय. थँक्यू आई, थँक्यू सो मच. आता सुमित्राबाई तिकडनं काहीच बोलत नाहीत. जानकी पुढे म्हणते, आई ती काळ्या वाटाण्याची मी हुसळ केली होती ना तिथे, ती तुमचीच रेसिपी आहे बरं का माझ्या सासूबाई, त्यामुळे मी जिंकले तिथे. अहो त्याचमुळे या जिंकण्याचं श्रेय मी तुम्हाला देतेय, तुम्हालाच जाते हे सगळं श्रेय. आता जेव्हा जानकी असं बोलत असते तेव्हा सुमित्राबाईंच्या डोळ्यात पाणी आलंय. आता जानकी म्हणते, आई तुमचा आशीर्वाद असाच पाठीशी असू देत. ही स्पर्धाच काय, आयुष्यातल्या सगळ्या लढाया आम्ही जिंकू. आता नाना म्हणत असतात, मला फोनवर बोलू दे. मग जानकी म्हणते, आई नानांचा आवाज येतोय ना, द्या ना त्यांना फोन, नाना आहेत का तुमच्या बाजूला? मग आता सुमित्राबाई जानकीला म्हणतात, मी फोन स्पीकरवर टाकते बाळा. आणि त्या फोन स्पीकरवर करतात. मग नाना त्यांच्या तुटक्या मुटक्या भाषेत काहीतरी बोलताय. मग जानकीला समजतं नानांना काय बोलायचंय. ती आधीच म्हणते, थँक्यू सो मच नाना, कसे आहात तुम्ही? नाना म्हणत असतात, मी मस्त आहे मस्त आहे. मग आता जानकी म्हणते, मी स्पर्धा जिंकले बरं का नाना, आईंच्या काळ्या म्हणजे वाटाण्याच्या उसळीमुळे. तुमच्यासाठी पण मी वाटाण्याची उसळ आणणार आहे. मग आता सुमित्राबाई म्हणतात, हो ग बाई जानकी, अगं तुलाच खरी काळजी आहे बाई आमची. हल्ली या घरात काय चाललंय ना, मला तर कोडच पडतं बाई. नाही, जी मुलं माझी एकेकाळी मांडीला मांडी लावून जेवायची ग, एकत्र बोलायची भेटायची,
तीच मुलं आज एकमेकांच्या विरुद्ध उभी राहिली आहेत ग जानकी. खूप वाईट वाटतंय ग मला. या स्पर्धेमुळे या तिघांमधली एकी हरू नये एवढीच माझी इच्छा आहे बघ. हे बघ, उद्या श्रींची स्पर्धा आहे ना, म्हणून जरा काळजी वाटते ग जानकी. आता जानकी म्हणते, आई तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना, मी सगळं व्यवस्थित करेल. मी एक आई दुसऱ्या आईची काळजी समजू शकते आणि तुम्ही नका काळजी करू. खरंच सांगते, तुम्ही निश्चिंत. या स्पर्धेत मी नात्यांची ओढाताण होऊ देणार नाही आई, मी वचन देते तुम्हाला. आता नाना सुमित्राबाईंना खाणाखुणा करत असतात की बघ बघ माझी जानकी किती चांगली आहे. मग जानकी म्हणते, मी वचन देते ऋषिकेश आणि सारंग दोघांपैकी मी कोणालाच त्रास होऊ देणार नाही. उद्या कुस्तीची जरी स्पर्धा असली ना आणि ऋषिकेश समोर दोघांपैकी कुठलाही भाऊ असेल तरी त्या भावाला कुठल्याही प्रकारची दुखापत होणार नाही याची खात्री मी तुम्हाला देते. आता सुमित्राबाई निश्चिंत झाल्या जानकीशी बोलल्यावर. जानकी म्हणत असते, फक्त तुम्ही टेन्शन घेऊ नका आई, मी सगळं बघून घेईन. नाना आता मोठ्याने म्हणतात, जानकी कुलूप किल्ली कुलूप. आता ते नानांचं बोलणं जानकीला कळतं आणि जानकीच्या लक्षात येतं, अरे हो, नानांनी सांगितलेलं सगळं राहूनच गेलं. आता नाना म्हणत असतात, कोड जानकी कुलूप किल्ली. आता जानकीला ते आठवलंय. जानकी म्हणते, हो नाना, माझ्या सगळं लक्षात आहे, कुलूप किल्ली त्याचा शोध मी नक्की लावणार आहे. आता तेवढ्यात ओवी आतून आवाज देते म्हणून जानकी म्हणते, हो हो आले आले बेटा. आणि आता नानांना आणि सुमित्राबाईंना म्हणते, आई बाबा मी फोन ठेवते हा आता, नाही म्हणजे ह्यांना लेकाला आणि नातीला भूक लागली आहे, त्यांना वाढून देते. सुमित्राबाई म्हणतात, हो हो बाळा, जा जेवण करा व्यवस्थित आणि ऋषिकेशला ऑल द बेस्ट सांग ह माझ्याकडनं. आणि नाना पण ऑल द बेस्ट म्हणतात आणि जानकी थँक्यू म्हणते आणि तिला खूप समाधान वाटतं की चला आपल्या सासू सासऱ्यांनीच आशीर्वाद दिला म्हटल्यावरती आता आपण जिंकणारच. पण आता तिला कुलूप किल्ली आणि कड त्या कोड्याचं उत्तर शोधायचंय. आता ती मनात विचार करते, नाना जे कुलूप किल्ली म्हणतायत त्याची उत्तरं त्या कोड्यामध्ये, ऋषिकेशच्या कड्यात, जे सयाजी काकांच्या हातात ते कडं मला लवकरात लवकर मिळवायला हवं. आता या मालिकेतला आजचा शेवटचा सीन आहे, खूप मोठी दाखवत आहे प्रेक्षकांनो मालिका. खूप वेळ लागतो सांगायला, कष्ट लागतात, त्यामुळे एखादा लाईक केला तर बरं वाटतं. सयाजीराव ऐश्वर्याला म्हणत असतात, अगं ए पोरी, एवढा काय विचार करते, आजची फेरी हारली तू, उद्याची फेरी जिंकशील ना. ऐश्वर्या ओरडते आणि म्हणते, अहो डॅडा नाही जिंकणार आहे, अहो पहिली फेरी तर हारलोच आम्ही, पण दुसरी फेरी पण हारणार आहे, मी लिहून देते ना तुम्हाला, आम्ही जिंकणारच नाहीये. आता सयाजीराव म्हणतो, काय खुळ्यावानी विचार करते का तू, सयाजी विखे पाटलांची पोरगी आहेस तू आणि तू हारशील, असं होणारच नाही. हा आता स्वयंपाकातलं नाही जमत तुला थोडंफार म्हणून हारली तू, पण उद्या रस्सी खेळचे. अगं सारंगराव नक्की जिंकतील बघ. आता ऐश्वर्या कशी बोलते बघा प्रेक्षकांनो. ऐश्वर्या म्हणते, काय हो डॅडा, काय ड्रिंक वगैरे घेतलंय का तुम्ही, काय बोलताय, कळतंय का तुम्हाला, रस्सी खेच तो सारंग काय जिंकणार आहे. आता हे सयाजीराव म्हणतात, नाही जिंकणार कसं बोलते का तू, नाही म्हणजे ऋषिकेश सारखा समोर आला तर होईल जरा गडबड, पण दुसरा कोणी आला तर. आता ऐश्वर्या म्हणते, नाही डॅडा, दुसरा कोणी आला तरी तो नाही जिंकणार, कारण तो सारंग बुटका आहे. आता प्रेक्षकांनो सारंग ते सगळं ऐकतो बरं का, बापरे माझ्या अंगावर काटा आला. आणि प्रेक्षकांनो इथे मालिकेतल्या पात्राबद्दल बोललं जात आहे बरं का, त्यामुळे कोणी इथे व्यक्तिशः स्वतःच्या मनावर कुठल्याही काही शब्द घेऊ नये अशी मी नम्र विनंती करते. मालिकेतल्या पात्राविषयी ते बोलताय म्हणजे सारंग विषयी. तर ऐश्वर्या म्हणते, सारंग मध्ये ऋषिकेश सारखी बॉडी पण नाहीये आणि सौमित्र सारखी उंची पण नाहीये, ऋषिकेश सारखं ताकद सुद्धा नाहीये त्याच्यात. अहो ताकद तर सोडा डॅडा, पण तो शक्कल पण लढवणार नाहीये, उद्याची फेरी पण आम्ही हरणार त्या सारंगमुळे. आता सारंग ते ऐकतो आणि ऐश्वर्या समोर येतो आणि म्हणतो, हो मला माहिती आहे ऐश्वर्या, मी बुटका. हे बोलत असताना सारंग खूप रडत असतो आणि म्हणत असतो, हो आहे मी बुटका ऐश्वर्या, बरोबर बोललात तुम्ही, नसेल माझ्यामध्ये ऋषिकेश दादासारखी ताकद, सौमित्र दादासारखी उंची, पण आता तो रडायला लागतो बिचारा आणि म्हणतो, माहिती आहे मला, म्हणूनच लहानपणापासनं सगळेच मला कच्चा लिंबू समजत आले. आणि तो रडतो. आता ऐश्वर्या इतकी जीवावर आल्यासारखी तोंड करते ना, पण सयाजीरावांना वाईट वाटतं. सयाजीराव त्याच्या खांद्यावर हात ठेवतात, पण सारंग त्यांचा हात झटकून टाकतो आणि त्या ऐश्वर्याला म्हणतो, हे बघा आता उद्या हा कच्चा लिंबू काय करतो ना ते बघाच आता ऐश्वर्या. सारंग आता पेटून उठलाय प्रेक्षकांनो, ये आत्मविश्वास सारंगचा. आता तो म्हणाला, ओ ऐश्वर्या, काटा छोटा असला ना तरी तो पायाला बोचतो, उद्या मी ऋषिकेश रणदिवेच्या पायातला काटा तुम्हाला होऊनच दाखवीन, बघाच तुम्ही उद्याची रस्सी खेचची स्पर्धा मी कशी जिंकतो ते. सयाजीराव म्हणतात, कसं काय जिंकणार तुम्ही सारंगराव. सारंग म्हणतो, शक्कल,
शक्कल लढवणारे मी मोठी. आता ऐश्वर्या सारंगकडे बघते आणि ऐश्वर्यालाही वाटते की सारंग काहीतरी धमाका करणार आहे. पण प्रेक्षकांनो, सारंगचा प्लॅन फ्लॉप केलाय जानकीने. कारण आता रस्सीखेच करत असताना हा सारंग मुद्दाम ओरडतो, माझं दुखतंय दुखतंय. आता या ऋषिकेशला दया येते त्याची. रस्सीखेच सुरू असतो गेम तेव्हा आणि शेवटच्या फेरीमध्ये हे दोघे जण असतात. खूप रंगवली आहे त्यांनी मालिका. आणि आता सारंग नाटक करतोय हे जानकी तिथे ओरडून सांगते आणि ती म्हणते, अहो असं काय करता ऋषिकेश, ओवीला शाळेत जायचं नसतं तेव्हा ती पोट दुखायचं नाटक करते. पण तोपर्यंत सारंग पटापटा ती रस्सी ओढत असतो स्वतःकडे. पण आता शेवटचं जेव्हा टोक राहिलेलं असतं तेव्हाच ऋषिकेशच्या लक्षात येतं सारंगची लबाडी आणि ऋषिकेश त्या रस्सीवर स्वतःचा पाय ठेवतो. आता सारंगला हरवणं कितीसं अवघड आहे ऋषिकेशसाठी. पण मजा येणार की नाही उद्याचा भाग बघायला. त्यामुळे पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. आणि आजचा भाग कसा वाटला मला नक्की सांगा प्रेक्षकांनो कमेंट करून. तुमच्या कमेंटची मी वाट बघत असते. चला तर मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.